दार उघड बये, दार उघड. कोणाला बघ, शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा, पदरावरती सरतारीचा मोर नाच राहावा. संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज बक्षीस देणार. नमस्कार. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत आत्ता जुना ठाणा नाका रोड ओल्ड पनवेल इथे आपण आहोत आणि इथल्या दोघींना भेटणार आहोत. सुनबाई आहेत मिथिला तुपे आणि सासूबाई आहेत सुमती तुपे. अहो पाणी हवंय, सोप्पं आहे, नळ उघडा. आम्ही मैलोन मैल चालत पाणी आणायचो. वॉशिंग मशीन लगाओ और अपना टाइम बचाओ. आम्ही कपडे रगडून रगडून स्वच्छ करायचो. मिक्सर का कमाल, नो हमाली ओनली धमाल. मोठ्या पाट्यावर एवढे मोठे वाटण वाटायचो. यंत्राने आमची पिढी स्मार्ट केली आहे. यंत्राने तुमची पिढी आळशी केली आहे. आळशी कोण आहे ना हे आज कळेलच. स्मार्ट कोण आहे ते कळेलच. मी पैठणी जिंकल्यावर तुमची नजर वळेलच इथे. सासवांवरच शोभेल पैठणीचा साज. पैठणी सुनेचीच. पैठणी सासूचीच. नमस्कार. नमस्कार. आमचा पनवेलला कर्नाड स्पॉट आहे, स्पोर्टला हास्यकप चालतो. त्याची स्मरणिका तुम्हाला देण्यासाठी आणि त्याच्यामध्ये लाफ्टर क्लबचे आमचे फोन नंबर्स आहेत. 100 मेंबर्स आहेत आमच्याकडे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणि त्याच्यामध्ये पूर्ण पनवेलमध्ये जे डॉक्टर्स आहेत त्यांचे सगळ्यांचे नंबर्स, हॉस्पिटल नंबर, पोलीस नंबर सगळ्यांचे डिटेल्स दिले. हसण्यासाठी हा आणि हसण्यासाठी आणि हसत राहतो. कसे हसता तुम्ही जरा सांगा ना मला. आम्ही एकदा मिरर हास्य होतो. मिरर हास्य मिरर हास्य हसण्याचे मिरर हास्य करताना आम्ही हा सगळं ठरतो की आपला मिरर झाला तर मिरर प्रमाणे मग आपण हसायचं. मिरर हास्य करून दाखवतो. हा दाखवा. असं रोज हसता तुम्ही. असे रोज सकाळी 1.5 तास आमचा प्रोग्राम चालतो. जवळजवळ 1.5 तासामध्ये आम्ही 36 प्रकारचे व्यायाम घेतो. बरोबर. हसण्याचे. त्याच्यामध्ये योगा एक्सरसाइज असतात. एक्सरसाइज आहे आणि हसणे. अरे वा वा. खरंय खरंय. हल्लीच्या धावपळी हसायलाच मिळत नाही. हा फिटनेस त्यामुळे सिनियर सिटीजन 100 मेंबर्स आमच्या रोजच्या ॲव्हरेज 30 ते 40 मेंबर येतात. तुमचे नंबर आहेत. नंबर हा काळजी करू नका. तेवढे नंबर सोडून बाकीच्यांकडे जाऊ आम्ही. नक्की नक्की. कारण कारण ह्या ज्यांचे मेंबर आहेत ते तर हसतातच. खरं ज्यांच्या चेहऱ्यावरती हसू नाही त्याच्यासाठी तर आनंद देण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. काळजी करू नका. ते 100 सोडून बाकीच्यांकडे नक्की जाऊ. नंबर लक्षात ठेवा. ते सोडून बाकीच्यांकडे जाणार. एक अक्षर देतो, उखाणा घ्या. हो. हिरवा चुडा हातात भरला सुयोगरावांच्या नावाने. होम मिनिस्टर साठी आदेशरावांचं नाव घेते आज मी माझ्या या सहकुटुंब सहपरिवारांसाठी. अरे वा वा. तुम्ही पण एक घ्या. कुठलाही चालेल ना. कुठलाही. हिमालयात बर्फाच्या पडतात बर्फाच्या राशी आणि सुरेशरावांचं नाव घेते. होम मिनिस्टर आले घरा त्या त्याच्यासाठी. दिवशी. वा वा वा. म्हणजे तो ओळख करून द्या ना सगळ्यांची. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे सासरे. नमस्कार. हे मिस्टर. नमस्कार. हा माझा मोठा पुतणा. नमस्कार. ह्या माझ्या जाऊबाई मोठ्या. नमस्कार. नमस्कार. तो माझा 2 नंबरचा मुलगा. बरं. मावशीचा मुलगा. अच्छा अच्छा. आणि माझे आई वडील तिथे आहेत. मागे ते वडील, तिथे आई आहे, ही मावशी. नमस्कार मावशी. आणि आमचं समस्त श्री विजय परिवार तिथे नमस्कार. काकी आहे. नमस्कार. नमस्कार. सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. नमस्कार. काय आई, मग तुम्ही लाफ्टर क्लब मध्ये जाता की नाही हसायला? हो जाता. जाते. तुम्ही पण जाता सकाळी. मग दोघेही हसता. हे कधीपासून तुम्ही हसण्याचं ट्रेनिंग सुरू केलं? आता 2 वर्ष झाली. 2 वर्ष. पण त्यापूर्वी कधी राग आला तर कोण हसायचं? राग असा कमी जायचा.
ही चान्सच देत नाही राग यायला. काय सांगता? किती वर्ष आहे लग्नाला? 38 वर्ष 38 वर्ष झाली संसाराला. कुठे झालं पनवेलमध्ये. तुमचं बालपण? पनवेल मधलं बालपण तसं खोपोली, नंतर रोहा तालुक्यात मुठवली म्हणून गाव आहे तिकडे. बाबा काय करायचे तुमचे? माझे वडील इरिगेशन खात्यात होते. अच्छा. आणि आई? आई घरीच होती. घरीच होती. तुमचे आई बाबा काय करायचे? आमचे वडील रतन शेठ भाटिया म्हणून पेढी होती तिथे मुनिमजी होते. आई काहीच नाही, गृहिणीच होती. आणि मग तुमचं दाखवण्याचा कार्यक्रम कुठे झाला? ते दाखवण्याचा कार्यक्रम आमचे सावडू इथे राहतात त्यांच्याकडे ही लहानाची मोठी झाली. हिची आई 3 वर्षाची असताना वारली. त्याच्यामुळे हिची जी मोठी बहीण आहे तिने हिला म्हणजे आईसारखी वाढवले. मी त्यांचा साडू असून मी त्यांचा जावयासारखाच आहे. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही पनवेलमध्ये. पनवेलमध्ये मोठ्या बहिणीने केलं सगळं? हिचे वडील जिथे सर्व्हिसला सर्व्हिसला, खोपोलीला, नंतर असे येऊन जाऊन मी ॲडजस्ट व्हायची. बरं बरं. तुमचं बालपण सगळं पनवेलमध्ये. तुमचं लग्न कसं जमलं? अरेंज मॅरेज. कुठे? इथेच पनवेलमध्ये. मी भिवंडीची. व्हेरी गुड. कसा आहे स्वभाव सुनेचा? सुनेचा स्वभाव चांगला आहे, पण थोडा रागीट, नंतर हट्टी. काय खूप हट्टी आहे का? आई वडिलांची एकुलती एक मुलगी. जी गोष्ट मागितली ती त्या क्षणी मला मिळत होती, त्यामुळे हट्टीपणा अंगात होता. तो आता जास्त बाहेर आला? नाही नाही, कमी झालाय. आता कमी झालाय? पहिल्यापेक्षा कमी झालाय. कमीच व्हायला पाहिजे ना. कमीच व्हायला पाहिजे. त्या बघा सासूबाई पण म्हणतात कमी व्हायला पाहिजे, म्हणजे मग आणखी आनंद या घरात राहू शकतो. पहिला प्रश्न आता तुमच्यासाठी आहे. मला सांगा, सासूबाईंच्या मते सुखी जीवनाचा मंत्र कोणता? त्या सतत हसत राहतात ना. राग कोणालाही दाखवायचं नाही, हसत राहायचं. हसत राहायचं. राग आला तरी काय बोलायचं नाही, हसत राहायचं व्यवस्थित. राग आला तर मी अजिबात बोलतच नाही कोणाजवळ, गप्प बसून राहते. एका महिन्यात याचा किती वेळा राग येतो मुलाचा? त्याचा येतच नाही, तो शांत आहे. त्यांचा आला तरी म्हणजे तात्पुरता. आणि ह्यांचा? हिचा आला तरी मी अशी गप्प राहणार, थोड्या वेळाने हाक मारणार. मग महिन्यात कोणाचा वरती जास्त रागावता? तिला जास्त तिचा चंचलपणा आहे ना, त्याच्यामुळे मला जास्त खटकतं. कळलं का काय खटकतं? आणि आता दुसरा प्रश्न, तुम्ही काय पूर्णपणे कमी करावं असं सासूबाईंचं ठाम मत आहे? राग. हो, राग कमी करायचा. आणि ती जी तिच्याकडे चंचलपणा आहे आणि जी सगळीकडे जास्त हे करते बोंबाबोंब, ती करू नये. बोंबाबोंब? माझ्या पोटात कुठलीच गोष्ट राहत नाही, लगेच बाहेर. ते तिने कमी करायला पाहिजे असं. कारण आपण जर ते कमी केलं नाही तर मुलांना पण त्याच्यावर हे होईल ना परिणाम. मुलं पण तशीच बोंबाबोंब करायला शिकतील. पुढचा प्रश्न सासूबाईंसाठी. मला सांगा, तुमची कोणती नावड तुमच्या सूनबाईंची आवड आहे? मला हाताने कामं करायला आवडतात, त्यांना मशीनने कामं करायला आवडतात. चुकलं, घालवलं बक्षीस. पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या मुलामध्ये लग्नानंतर कोणता बदल झाला? माझा मुलगा लग्नाच्या अगोदर खूप तब्येतीने चांगला होता, आता एकदम बारीक झालाय. का बायकोच्या हातचं जेवण सुरू झालं का? काय हो, का बारीक झाले ते? खूप जाडे होते, म्हणजे नंतर जाऊन पुढे काही प्रॉब्लेम नको म्हणून त्यांना म्हटलं तुम्ही बारीकच व्हा. हो, आणि तुम्ही ऐकलत? बायकोच ऐकायला पाहिजे. सासरेबुवांसाठी प्रश्न आहे. मला सांगा, तुम्ही तुमच्या पत्नीची कोणती हौस पूर्ण केल्याचे त्यांना समाधान आहे? आम्हाला दोघांना हौस होती पर्यटनची, आणि मी तिची इच्छा, मी रिटायर व्हायला आधी 3-4 वर्ष असताना सुरुवात केली. आम्ही ऑल इंडिया फिरलो, म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपासून आणि गुजरातपासून त्या अगदी पूर्वेला कलकत्ता, तुमचं संपूर्ण भारतच जवळजवळ झाला. अभिनंदन. हां, आता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या पत्नीला जर घाबरवायचं असेल तर कशाची मदत घ्याल? कुठेतरी पाल आहे म्हणून सांगायचं. पाल? का हो? पालीला खूप घाबरते. तुम्ही? हो, पहिलेपासून. साप आला ना तर तो उचलून घेईन, पण पालीला अजिबात हात लावणार नाही. का पण असं का? काय माहिती, पहिलेपासून किळस वाटते पालीची खूप. हो बाबा, तुम्हाला पालीची भीती वाटते? नाही, मला कशाचीच भीती नाही वाटते. तुम्हाला कशाचीच नाही? तुम्हाला नाही? तुम्हाला? बायकोची. बरं, आता एक चर्चेसाठी विषय देतोय की आजकालची पिढी यंत्रांवर खूप अवलंबून आहे का? यंत्र म्हणजे काय तर रेफ्रिजरेटर किंवा मिक्सर, वॉशिंग मशीन, मोबाईल, अशा गोष्टींवरती खूप अवलंबून आहे का? तुमचं काय म्हणणं आहे? हो, आहे. मग ते असणं चांगलं आहे की वाईट आहे? वाईट आहे. वाईट आहे? असायला नको? अति अवलंबून आहेत का? अति अवलंबून आहे, ते योग्य नाहीये. वाटण वाटणं, हाताने वाटण वाटण्यात
व्यायाम पण आहे असं व्यायाम. खरंय खरंय. माझ्या मुलांना मी मिक्सर नव्हता तर पाट्यावर वाटत होतात मुलांना. हो. इडलीचं वाटण पाट्यावर अच्छा, अच्छा, वाटून अच्छा. इडल्या मला करून वाटलं घातलेल्या मुलाने आहेत. मस्ती केली की घ्यायच्या पाट्यावर. बरोबर आहे. तुमचं म्हणणं आहे की खूप अवलंबून आहेत ते चुकीचं आहे. चुकीचं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नाही ते नाही. चुकीचं आहे हो. जर मशिनी आल्या नसत्या तर ते हे बंद पडले असते ना. काय पंखे? नाही, शास्त्रज्ञांनी काढलेच नसते ना मग ती मशिनी. आम्ही जर मशिनी वापरल्या नाही तर त्यांचा धंदा कसा होईल? कळलं तुम्हाला? लोकांसाठी करतायत. नाही, लोकांसाठी करण्याचा मुद्दा असं नाही. आत्ताच्या युगामध्ये ह्या मशिनी सगळं बायकांसाठी हे गरजेचं आहे, कारण प्रत्येक स्त्री ही कामासाठी कुठे ना कुठे बाहेर जातच असते, कोणतेही असून दे. मुलांना शाळेत सोडा किंवा आणा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की या गोष्टींवरती अवलंबून राहणं काही चुकीचं नाहीये. यांचं म्हणणं आहे चुकीचं आहे. हा, त्यांच्या काळामध्ये त्या वस्तू नव्हत्या म्हणून त्यांना ते करायला लागत आम्हाला होतं. व्यायाम करायची गरज नव्हती. हा आता व्यायाम करायची गरज आहे. हा, ह्याच्यावरती काय म्हणणं? पण ते मुलांच्या मागे धावून व्यायाम हा होतोच. चुकीचंच आहे ना ते. मुलांच्या मागे धावणं म्हणजे काय नुसतं आरडाओरडा करणं. अच्छा. मग तुमच्या वेळेला काय करत होता तुम्ही? आम्ही मुलांना हा, पाट्यावर. अरे हा, विसरलो. हे आता आरडाओरडा करतात तेव्हा धरायचे पाट्यावर. हा हा. आमची मुलं एवढे त्रास पण देत नव्हती त्या वेळेला. अच्छा, मग आताची मुलांचा ब्रेन म्हणजे आपल्यापेक्षा जास्त पुढे आहे, त्यामुळे ते जास्त त्रास देतात. आमची मुलं शांतच होती. आता जरा भीतीच होती पाट्याची. पण तब्येत होती ना पाट्यामुळं. तब्येत होती. तब्येत होती पाट्यामध्ये. मिक्सरमुळे बारीक झाला मुलगा. चांगलं आहे, पण ते बारीक येते नंतर पुढे त्रास होत नाही. पाट्याला नाही, मिक्सरला नाही त्यांना. अच्छा, त्यांना. तुमचं काय म्हणणं आहे? पाहिजे थोडंफार प्रमाणात. काय अवलंबून पाहिजे म्हणजे फक्त पाट्या वरवंट्यात अडकून राहायला नको, हो ना? आता पाटावर राहिलाय कुठे? काय त्यांची बिचाऱ्यांची गोची झाली आहे. आईच्या बाजूने बोललं तर बायको मिक्सर मध्ये घालणार, बायकोच्या बाजूने बोलावं तर आई पाट्यावरती. म्हणजे बाबा टेन्शनच. तुमचं काय म्हणणं आहे? आताच्या युगाप्रमाणे माणसाने बदलायलाच पाहिजे. गतिमान जीवन झालेलं आहे. ओके. मुलांना शाळेत सोडा, इथे आणा, परत आता जनरली नवरा बायको दोघेही सर्व्हिसला असतात आणि घरी जर बाई कपडे वाटण वाटत बसली तर तिला वेळात नाही मिळणार कमवायला. बरं, बाकीच्यांची काय मतं आहेत? पटापट सगळ्यांनी मतं मांडायची. काय चांगलं आहे सगळं, मिक्सर वगैरे वापरणं चांगलं. चांगलं. तुमचं? मिक्सर. तुमचं? माझं पण मिक्सर. इकडे काय म्हणताय? योग्य आहे, अवलंबून राहणं योग्य आहे. पण तुमचं म्हणणं आहे की यंत्रावर अवलंबून राहणं योग्य आहे. अवलंबन राहू नये. वापर आहे वस्तू त्याचा वापर करावा. हो का? हो, तुमचं तसं म्हणणं आहे? थांबा. पाटा वरवंटा सुद्धा आजकाल घरात हवा. त्याशिवाय मिक्सर जर नसेल तर पाटा वरवंटा असेल तरच वाटणार ना आपण. लाईट गेली तर काय करणार? लाईट गेल्यावर इन्व्हर्टर फ्रीजमध्ये वाटून ठेवायचं. मग तेच फ्रीजमध्ये वाटलेलं आम्हाला अजिबात ठेवायला आवडत नाही. चर्चेचा विषय सुद्धा या सगळ्यांनी मिळून पाट्यावर वाटलाय. त्यामुळे खरा विषय काय सुरू झाला हाच कुणाला कळेन असं झालेला आहे. पण ज्यांना सासूबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सासूबाईंच्या बाजूने आणि ज्यांना सूनबाईंचं बरोबर वाटतं त्यांनी सूनबाईंच्या बाजूने आता कागदावर आपली मतं उतरवायची आहे. सगळ्यांची मतं इथं आलेली आहेत. आता मी काही प्रश्न विचारतो आणि त्याची प्रत्येकाने उत्तरं द्यायची. साडी खरेदीला जाताना या दोघींपैकी कुणाला बरोबर न्याल? सासू की सून? सांगा. जास्त जण म्हणतायत सून. तुम्ही काय सुनेला घेऊन जाल का? आईला नाही साडी? हा, चला हा गुण सूनबाईंना मिळाला. या दोघींपैकी कुणाचा बटवा नेहमी भरलेला असतो? अच्छा, सासूबाईंचा. तुमचा काय रिकामी शॉपिंग? या दोघींपैकी लिफ्ट असताना पायऱ्यांचा वापर कोण करेल? वा वा, चला. मुलाच्या क्रिकेट टीम मध्ये ओपनिंग बॅट्समन कोण? सासू की सून? आणि आजची पैठणी कोण जिंकेल असं वाटतं? वा वा वा, छान, मस्त. हे म्हणतात सासू तर मुलगा म्हणतोय सून.
सगळ्यांची मतं इथे आलेली आहेत. मगाशी एक चर्चेचा विषय होता, हल्लीची पिढी यंत्रांवर खूप अवलंबून आहे का, आणि मग प्रत्येकाने आपापली मतं दिली. आतापर्यंत आपण बघितलं तर 6 गुण आहेत सून गटाचे आणि 3 गुण आहेत सासू गटाचे. बघूया आता ह्यांचा गट जिंकतोय इकडे उभा असलेला की इकडचा गट जिंकतोय. 4 5 6 7 7 8 8 9 9 10 10 11 11 12 13 14 मिस्टरांचं मत बघूया कोणाच्या बाजूने आहे. 15 आणि मुलगा बघूया कोणाच्या बाजूने मत देतो. थांबा. 16. अभिनंदन. विजेता ठरलेला गट आहे सून गट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 ही लक्ष्मी तुमच्याकडे आली. अभिनंदन. आणि संपूर्ण गटासाठी झी मराठीकडून ही गोड भेटवस्तू. बघूया पैठणी कोण जिंकणार, सासूबाई की सुनबाई. दोघींना 10-10 संधी मिळणार. आणि ही जी गाडी आहे ती या चौकोनात ठेवूनच अशी मागे करायची आणि मग पुढे सोडून द्यायची. म्हणजे इथून अशी मागे करायची आणि मग सोडून द्यायची आणि मग जाऊन ती त्या खड्ड्यात पडली पाहिजे. दोघींना 10-10 संधी. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार आहे त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. चला, एक तुमची पहिली संधी. 1 1 0. आई मागे घ्या. 1 हा नाही नाही. 2 3 हे चला. 4 2 या लास्ट. या खेळामध्ये खूप छान साथ दिली ती चिरंजीवांनी. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तर बाबा, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला. आणि उपविजेत्या ठरल्या सासूबाई. सासूबाईंना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. होम मिनिस्टरच्या आजच्या खेळामध्ये विजेत्या ठरल्या सुनबाई. सुनबाईंना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. एक्सपर्ट हायजेनिक डिशवॉश बार प्रस्तुत होम मिनिस्टरचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.